6 सव्वा 6 वाजता घरातून निघालो तुम्ही. 6:30 वाजलेत. आता इथं बेलाचं पान तोडा लागला आहे. जी मी खाली आलोय ही बघा चंद्रभागा नदी आणि इकडं जी समोर दिसते भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे इथं. मला माहीत नाही पण ही जी आहे गोपाळपूरपासून ही स्टार्टिंग आहे. कुठं विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत. आपण आता आलो नदीपाशी. ही बघा नदी. नदीचं पाणी काल परवापासून एवढं वाढायला लागले. तर जय श्रीराम भावांनो, आज वाजलेत सकाळ पहाटेचं 5:15 वाजलेत आणि आज दिवस आहे सोमवार. तर मी तुमचा ओमी तुमचं स्वागत आहे माझ्या ओमी एक्सप्लोर्स यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपल्याला काय करायचं आहे, आज वार सोमवार आहे म्हटल्यावर आपल्याला आज महादेवाचं दर्शन घ्यायला जायचं आहे. आणि हे ठिकाण एक सरप्राईज आहे, तुम्हाला थोड्याच वेळानं तिथं गेल्यानंतर कळणार आहे. फक्त एक हिंट देतो की जिथं मृत्यू आणि मोक्ष ह्यामध्ये अंतर होता ते ठिकाण आहे. आता तुम्हाला ते कळालंच असणार. तर आता आवरूया, आंघोळ ते करून झाल्यानंतर तुम्हाला भेट. तर भावांनो, इथं आलो 30-22 मित्राला घ्यायला. तर आधाने एवढा वेळ केला सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला सांगतो 6 सव्वा 6 वाजता घरातून निघालो तुम्ही. 6:30 वाजलेत. आता इथं बेलाचं पान तोडा लागला आहे. तर भावांनो, ही बघा वैकुंठ स्मशानभूमी. तर स्मशानभूमीमध्ये आलो आहे आम्ही गोपाळपूरला. तर आत गेल्यानंतर बघतो तर काय एक चिता जळायला लागली आहे आणि समोर इथं मी गाडी लावली आहे. त्या साईडला गाडी लावली आहे आणि इथं चिता जळायला लागली आहे. तिथं पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो कसं गरम गरम वाफा येतात त्यातनं. स्मशानभूमीमध्ये आलं एवढंच कळतं की कुठली घाई गडबड नाही ना, कुठला आवाज नाही, एकदम शांतता. आणि कसं एकदम वातावरण एकदम चांगलं. पशुपक्षींचे फक्त आवाज येतात. माणसं कोण इथे येणार जाणार नाही, डिस्टर्ब नाही, काय नाही. समोर एक चिता जळायला लागली ती मगाशी तुम्हाला म्हणलो होतो. आता ही चिता तुम्हाला दाखवतो कशी जळते ती. ही बघा भावांनो, आत्ता आम्ही आलतो तेव्हा ह्यातनं आग बाहेर निघत होती. आता ही चिता विजायला लागली, यातनं आग पण कमी झाली आहे. कोळसं फक्त लाल झालेत. आणि ही जी समोर काळं दिसते तुम्हाला, ही ही कवटे, फुटलेली कवटे. भावानं चिता बघितली असेल तुम्ही, तर आता तुम्हाला परत एकदा दाखवतो माझ्या साईडनं. तो का ही बघा चिता इथं आहे आणि गरम आहे एवढी चिता की या कोळशातनं असं लाल लाल सगळं दिसायला लागले. आणि तुम्हाला म्हणलं होतं हां, ही ही जी आहे ना, ही कवटी फुटलेली कवटी आहे. आणि ह्यातनं मला आता हाडं पण जरा जरा दिसायला लागले. बाकी साईडची जी राख आहे ती बहुतेक थंड झाली असेल. एक मिनटं बघायला पाहिजे. आहे जरा गरम आहे. हर हर महादेव. तर ह्याचा फायदा काय तुम्हाला सांगतो. मेलेल्या माणसाची राख, म्हणजे राखेचं तुम्हाला काय सांगतो की एकदा काय झालं होतं की एक ऋषी होते आणि त्यांनी नुसतं असं वनवासात राहिले होते. मग वनवासात राहिल्यानंतर काय झालं की ते नुसतं झाला काय ती झाडाची पानं बिनं खात होते. आणि त्यांचं रक्त, ते रक्तमधून असं हिरव्या कलरच्या पदार्थामध्ये झालं होतं. मग त्या ऋषींना काय वाटलं की सगळ्यात पवित्र ह्या जगात फक्त मीच आहे. मग महादेवाने एक रूप घेतलं आणि त्या ऋषीपाशी गेले. मग महादेवानं असं सांगितलं की ही जी तुझं रक्त आहे किंवा त्यातलं जी हिरवा पदार्थ आहे ती एवढं प्युअर नाही आहे. मग परत महादेवांनी काय केलं की जिथं ती साईडला एक काय तर प्राणी वगैरे मेला किंवा त्या ऋषींना बहुतेक भस्म केलं होतं वाटतं. मला पण एवढं माहीत नाही. तुम्हाला माहीत असलं तर कमेंटमध्ये सांगा. मला जी माहिती आहे तेवढं सांगतो. मग महादेवाने काय केलं की ती भस्ममध्ये केलं आणि त्या ऋषींना सांगितलं की ही जी भस्म आहे, ही जी राख आहे, हीच सगळ्यात जगात म्हणजे पूर्ण संसारामध्ये हीच फक्त पवित्र आहे. आणि तेव्हापासून मग महादेवाने ही राख आपल्या अंगावरती लावायला सुरुवात केली. आणि ह्याचं काय नसतंय भावानं,
राग बीक अंगाला लावली केली काय काय फरक पडत नसते. निगेटिव्ह एनर्जी आपल्यापाशी येतच नसते. कारण जी राख होते ती प्युअर होते असं महादेवाने सांगितलेलं आहे. आता फक्त कपाळावर राख लावली आहे. वरती गेल्यानंतर रुद्राक्षला पण राख लावायची आहे. म्हणजे कसा घरी इबीत आहे म्हणल्यावर घरच्या इबीतनंच फक्त रुद्राक्षाला ते लावतोय. आणि आता जी मी खाली आलो आहे ही बघा चंद्रभागा नदी. आणि इकडं जी समोर दिसतंय भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे इथं. आणि तिथनं साधारण 300 मीटर काय तर लांब आहे फक्त स्मशानभूमी. आणि पाणी बघा किती स्वच्छ आहे. तुम्ही फक्त एकदम क्लिअर पाणी आहे. काय विषय नाही आहे इथं. पण वरती मित्र थांबलाय माझा. भावानं चंद्रभागा नदी बघितली असेल तुम्ही. आणि ते दाखवलंच तुम्हाला तिकडे मंदिर आहे ते पुंडलिकाचं. आता वरती जायचं परत आणि त्या भस्मापाशी जायचं. भस्म राख ती घ्यायची काय करायची रुद्राक्ष लावायची आणि थोडी घरी घेऊन जायची. म्हणजे कसं घर पण पवित्र होते आणि सगळं काय होते. भावानं बघा आता खाली ना आपण चंद्रभागा नदीतून वरती आलोय. आता रुद्राक्षाला पण भस्म लावायचं आहे. या दाखवतो. आता या साईडची सगळी गरम आहे आणि इकडे जी आहे ही फक्त थंड झालेली आहे. जरा हाय चटके बिटके बसतेत. बघा ही भस्म आहे. ही रुद्राक्षाला असं लावायची. बघा भावानं माझं वर येता येता सगळं भस्म पुसून गेलं. परत एकदा लावायचं. हर हर महादेव. समोरच्या साईडला बघितला इथं कावळा, इथं चिमणी, इथं खारुताई सगळे जीवजंतू स्मशानभूमीमध्येच राहतात बघा. विषय कसा झाला होता माहिती आहे काय. आता आम्ही आलो होतो कशासाठी इथं महादेवाची फक्त पूजा करायची होती म्हणून आलो होतो. आणि तर मग इथल्या एका आजोबांना विचारलो की इथं पिंड वगैरे आहे का. तर महादेवाची पिंड नव्हती इथं. म्हणून मग काय गेलो जी चिता इथं जळत होती त्या चितेची राख घेतलोय. आता आपण जायचं दुसऱ्या महादेवा मंदिराकडं. इथनं समोरच जे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे तिथं महादेवाचं पण मंदिर आहे. तिथं जाऊन महादेवाला भस्म ओतायचा आणि एक बारकी जी पुढे ती घरी घेऊन जायची. असे 2 पुड्या बांधलेत. ही मोठी पुडी आहे ती महादेवाला द्यायची, महादेवाच्या अंगावर ओतायची पिंडीवरती. आणि ही बारकी आहे ती घरी घेऊन जायची. तर भावानं ही जी दिसते तुम्हाला ही आता याला काय म्हणतात मला माहीत नाही. पण ही जी आहे गोपाळपूरपासून ही स्टार्टिंग आहे. कुठं विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत. इथनं सगळे वारकरी विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत जातात. आणि त्यांना इथनं फक्त जायला 2 ते 3 दिवस लागते. म्हणजे बघा तुम्ही वारी दिवशी इथे किती गर्दी असते. ती पूर्ण हा भाग म्हणला तर हो का ह्या साईडनं पूर्ण इकडच्या साईडपर्यंत पूर्ण भाग असा वारकरीने सगळा भरलेला असते. पंढरपूर तुम्हाला सांगू तर जसं आपल्याला लॉकडाऊन लागलं होतं कोरोनात तसं आम्हाला इथं लॉकडाऊन असते. एक 5-6 दिवस आठवडाभराचं लॉकडाऊन असते आमच्या इथं जेव्हा वारी असते तेव्हा. गंमत काय झाली माहिती आहे का. आम्ही स्मशानभूमीमध्ये महादेवाला हुडकालोय आणि महादेव स्मशानभूमीच्या बाहेर आहे इकडं. आम्ही आता नदीकडे जाणार होतो. जाता जाता आम्हाला इथलं महादेवाचं मंदिर दिसलं. म्हणून आता इथंच फक्त पूजा करायची. नाहीतर इथं जर नाही झालं तर मग नदीपाशी जायचं. भावानं बाहेरून मंदिर बघितलं होतं रे एकदम भारी दिसत होतं. बाहेरने एकदम प्रसन्न मंदिर वाटत होतं. आत गेल्यावर पण एकदम त्यापेक्षा दुप्पट परिस्थिती वाटायली. मला आज जाऊन एकदा दाखवतो बघा. ह्या साईडला बघितला तर हे कसंच आहे अंजीरचं झाड आहे आणि इकडे लिंबाचं झाड आहे. आत गेल्यानंतर बघा इथं नंदी आहे आणि ह्या साईडला इकडे या साईडला गणपती आहे आणि ह्या साईडला कुठला देव आहे काय कळण झाले कारण त्याचा शेप वेगळाच आहे. आत गेल्यानंतर महादेवाने एवढं भारी इथं रूप केलेलं आहे आणि लाइटिंग बिटिंग मस्त आहे एकदम. हे बघा भावानं ह्या प्रकारे महादेवाला आज रूप दिलेलं आहे. तर महादेव एकदम भारी दिसायला लागलाय. माग पार्वती आणि शंकराची पण मूर्ती आहे. इकडे या साईडला म्हटलं तर दीप वगैरे आले. वरती लाइटिंग आहे आणि एकदम भारी मध्ये मंदिर बांधलेलं आहे. काय विषय नाही.
नदीकडे जाणार होतो आम्ही, पण आता तिकडच प्लॅन जायचा फिक्स झालाय. तर याचं कारण काय झालं सांगतो तुम्हाला. आता हे जे महादेव आहे इथला, तर ह्या महादेवाला म्हणजे रूप दिलेला आहे, सजवलेला आहे. मग आपल्याला इथं भस्म टाकता येणार नाही, म्हणून मग काय झालं, आपण जायचं चंद्रभागेच्या नदीपाशी. तिथं काय असं महादेवाला सजवलं वजवलं नसते, फक्त अशी आकाराची पिंड आहे. तिथं काय केलं तर चालतंय. आणि इथं आपण आता भस्म ते टाकू शकत नाही, कारण महादेवाला इथं रूप दिलंय, सजवलं केलेलं आहे. महादेवाचं आज जाऊन दर्शन घेतले. आता फक्त काय आहे, ही यूट्यूब पुरतं झालं आपलं कॉन्टेंट. आता फक्त टाकायचं इंस्टासाठी, ती म्हणजे आता सिनेमॅटिक ब्लॉग टाकायचे. त्यामुळे आधी सगळं मंदिर ते शूट करून घेतो. आता परत आम्हाला स्मशानभूमीकडे जायला लागणार आहे, कारण तिथली रील बनवायचीच राहिली आहे. परत आता इथं जाणार महादेवाचं, ती पहिलं शूट करणार आणि परत आहे तिथं परत स्मशानभूमीत जाऊन तिथलं शूट करणार. तर आपण आता आलो नदीपाशी. हे बघा नदी, नदीचं पाणी काल परवापासून एवढं वाढायला लागले की आता कमीत कमी पुंडलिकाच्या मंदिरापर्यंत पाणी यायला लागले. अजून 2-3 दिवस जर पाणीचा प्रभाव वाढला तर मंदिर बुडायची पण शक्यता आहे. आणि हे बघा नदीपासलं महादेवाचं मंदिर आहे. तर इथं आलो आहे, इथं भस्म टाकू देतात, पण काय बोलत नाही काय नाही, कारण हे असं महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे. इथं जाऊया, आधी महादेवाची पूजा ती करूया आणि मग परत तिथनं ब्लॉगला एंड करूया. सगळ्यात आधी काय करून घ्यावं माहिती आहे, गाडीच्या डिक्कीमधली जी भस्म आहे ती आधी भस्म काढून घेऊया यातले. ही मोठी भस्म फक्त इथं पिंडीसाठी आणली होती घालायला, आणि बाकीचं पण सामान इथं घेऊया. हे आणलं होतं दूध, पाणी वगैरे काय काय आणलं होतं. पुढे व्हिडिओमध्ये बघा नुसतं तुम्ही कसं काय पूजा करतो. तर या महादेवाच्या मंदिराला त्र्यंबकेश्वर मंदिर म्हणून असं ओळखलं जाते. आज एकदम आला की एकदम भारी वाटते तुम्हाला. जरा वल्ल किचकट ते आहे. आता बाबा सगळ्यात पहिला काय करायचं सांगतो तुम्हाला. महादेवाच्या मंदिरात इथं आलोय. आता यातलं पूजेचं सगळं सामान काढायचं. पाण्याची बाटली, दूध आणि फुलं, बेलचं पाणी आधीच आहे, मग सगळे आम्ही घेतलं त्याचं. परत अगरबत्ती, चंदन, धूप आणि एबीत काय लावायची गरज नाही, कारण आपण आता भस्म घेतलंय म्हणल्यावर. तर भावानो, इथं आता आपला व्लॉग संपतोय आजचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तेवढं करायला विसरू नका. बाकी भस्म कपाळावर कसा दिसतंय कमेंटमध्ये सांगा नक्कीच.